की सोनं किती मौल्यवान असतं. सोन्याला आपण जपतो की नाही. सोन्याचं वजन करताना आपण सगळ्यांनी पाहिलंय. आपल्या आवडीचा विषय आहे तो, पाहिलंय ना. बाकी काही नाही तरी सोन्याचा भाव आपल्याला माहिती असतो. महिला वर्ग चढतोय उतरतोय घसरतोय. कसं आहे सोनं, कसं आहे आज, आहे की नाही. पण हा, सोन्याला मापताना कधी पाहिलंय का आपण मोजताना. धुळीचा कण सुद्धा बसला तरी वजनात फरक होतो. म्हणून ते हवाबंद पेटीत असं ठेवतात त्याचं ते एवढंसं तराजू, बरोबर ना. सोन्याचं आता इलेक्ट्रिक सगळं झालंय. मग हा नियम कोळशाच्या तराजूला नसतो, जिथं सगळं काळच करायचं असतं. हा नियम कोळशाच्या तराजूला आहे, तिथं काही का असे ना. पण सोनं मापताना किती काळजी घ्यावी. आणि खरं सांगू, आमची भारतीय हिंदू स्त्री ही सोनं आहे, सोनं सुवर्ण आहे. आणि सोन्याला जसं जपावं ना तसं हिंदू संस्कृतीने स्त्रीचं रक्षण कायम केलंय, कायम केलंय. पण परिणाम असा झाला 16व्या शतकामध्ये चारही बाजूंनी यवनांचं आक्रमण आलं. त्याही काळामध्ये महिषासुर शुंभ निशुंभादी राक्षसांचा संहार करण्याकरता ती बया अशी क्रांतीच्या उंबरठ्यावर उभी राहिली होती. आठही हातांनी सज्ज झाली होती. पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा राणी लक्ष्मीबाई रणचंडी होऊन 2000 स्त्रियांची पलटण घेऊन उभी राहिली होती इंग्रजांचा निपात करायला. 16व्या शतकामध्ये झाशीचे स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये राणी लक्ष्मीबाई या भारताच्या एका शककर्त्या राजाला जन्म देणाऱ्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ साहेब मूर्तिमंत सौदामिनी, त्याही खऱ्या अर्थी जगदंबेचं स्वरूप आम्हाला मातृशक्तीच्या स्वरूपामध्ये दिसलं. पण काळ असा विलक्षण होता की चारही बाजूनी यवनांचं आक्रमण. आमच्याच माता भगिनींना आमच्या डोळ्यासमोरनं ओढून नेलं जात होतं. अब्रू लुटताना बघण्यापलीकडे दुसरा इलाज नव्हता आमच्याच माणसांचा. इतकी भयान भीषण परिस्थिती होती. समर्थ वर्णन करतात, कित्येक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्ट विल्या, किती एक हाल होऊनी मेल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या. इतकी भयान भीषण परिस्थिती होती. आणि मग या काळामध्ये आमचं मन, मस्तक आणि मेंदू बळकट व्हावा ही संतांची आमच्याकडून असलेली अपेक्षा होती. की असं भेडासारखं जगायचं नाही, धैर्यवान बनायचं. आणि अध्यात्म आम्हाला धीरता शिकवतं, निर्भयता शिकवतं. आणि असं अध्यात्म तुमच्या माझ्या जीवनात यावं आणि आमचा प्रवास माणसाकडून देवाकडे व्हावा, याकरता काय केलं पाहिजे. साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे म्हणले. दगडाचा देव कधी बनेल, जेव्हा सहन करण्याची वृत्ती निर्माण होईल. या चारही भावंडांनी सहन केलं, संतांनी सहन केलं. परिणामी आज त्यांच्या पालख्या आणि दिंड्या सोहळे आपण जाताना पाहतो. संत असताना कधी कुणाला नोबेल प्राइज मिळालेलं आपण पाहिलं नाही. ते गेल्यानंतर मग सगळं झालं. त्यामुळे सहन करावं लागेल, काहीसं सोसावं लागेल. आम्ही फार तक्रारी करतो. आमच्या तरुण मंडळींच्या तर खूप तक्रारी असतात. परवा एक वाक्य वाचलं कुठेतरी, ते म्हणले स्वयं को ढूंढना काफी है, सिर्फ स्वयं को ढूंढना काफी है, गूगल पे सब कुछ मिल रहा है. विठ्ठल 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 आतमध्ये बघायचंय. आम्ही काय करतो, गुगलवरती जरा काही पाहिजे असलं की आमची शाळकरी पोरं सुद्धा लगेच, बरं ताण तणाव टेन्शन सगळ्यांना आहे. 2 वर्षाचं पोरगं पण टेन्शन मध्ये आहे. त्याला जर मोबाईल नाही मिळाला तर ते सगळं घर डोक्यावर घेते. मग आई काय करते, पहिलं जेवणाचं ताट देण्याआधी त्याला मोबाईल देते. हो म्हणा, हेच आहे की नाही घराघरात. आणि मग ताट मिळतं त्याच्या पुढ्यात. त्याला इतकं टेन्शन येतं, म्हणजे लहान लेकरू सुद्धा त्या सगळ्याचं ऍडिक्शन त्याला लागलंय, व्यसन लागलंय सोशल मीडियाच्या. एवढ्या आहे. परवा एक मुलगा म्हटला, ताई मोबाईल माझा लवकर चार्ज होतो म्हणले अलीकडे, त्यामुळे माझा अभ्यासाला वेळ मिळत नाही मला. कारण नको तसली कारण आहेत आमची. प्रचंड तक्रारी आहेत आमच्या. आमचा प्रवास जर देवत्वाकडे व्हायचा असेल ना तर थोडंसं सहन करावं लागेल. आणि आमच्या क्रांतिकारकांनी, आमच्या संतांनी सहन केलं, प्रचंड सोसलं. ECG वरची रेषा कधी पाहिली आहे का आपण. ECG वरची रेषा मेडिकल दवाखान्यात कधी आपण गेला तर ECG लावतात पेशंटला, त्याच्यावरची रेषा कधी पाहिली का. जिवंत माणसाची रेषा वर खाली असते तरच तो माणूस जिवंत असतो. एकदा की सरळ झाली की मेलं, सगळं संपलं. मग वर खाली किंवा असणं, चढ उतार असणं हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. संघर्ष. म्हणून तुकोबराय म्हणले, रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. ती जगदंबा तुमच्या माझ्या हृदयामध्ये अवतीर्ण व्हायची असेल तर आमचा प्रवास सुद्धा असाच देवत्वाच्या दिशेने झाला पाहिजे.
त्या जगदंबेने राक्षसांचा तर निपात केला, आम्हालाही आजच्या काळामध्ये या राक्षसांचा, मोहरूपी, मत्सररूपी, दंभरूपी राक्षसाचा वध करायचा आहे. तेव्हा आमचा प्रवास देवत्वाकडे होणार आहे निश्चित. साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे. भगवंताच्या मूर्तीच्या समोर काही फुलं आली बरं का बागेतनं, आणि एकाच टोपलीतनं आली. त्या टोपलीतल्या फुलांचा पटकन त्या पुजाऱ्यांनी हार बनवला. एक हार गेला देवाच्या गळ्यात आणि त्याच टोपलीतलं एक फूल पडलं देवाच्या पायरीवर. परिणाम, पायरीवर पडलेल्या फुलावर तुडवून सगळी माणसं जायला लागली देवाच्या दर्शनाला आणि मग देवाला नमस्कार करायला लागली. मग त्या पायरीवर पडलेल्या फुलांनी प्रश्न विचारला देवाच्या गळ्याच्या हारातल्या फुलाला. म्हणले, अरे आपण तर मित्र आहे, म्हणले आपण एकाच मळ्यात फुललो, एकाच झाडाला लागलो होतो, एकाच मालकाच्या मळ्यात आपण एकत्रच त्या टोपलीत बसून इकडं आलो, आणि तुझं भाग्य केवढं म्हणे, तू तर देवाच्या गळ्यात गेलास आणि मी इथं पायरीवर लोक मला तुडवून जायला लागली. त्या देवाच्या हाराच्या गळ्यातला, देवाच्या गळ्यातला जो हार होता त्या हारातल्या फुलांनी त्या फुलाला उत्तर दिलं. म्हणले, अरे फुला, मी देवाच्या गळ्यात आलो याचं एकच कारण आहे, आणि तू देवाच्या पायरीवर आहे याचं एकच कारण आहे की देवाच्या जर गळ्यात चढायचं असेल तर आपल्या काळजातनं सुई आरपार न्यावी लागते म्हणाले. आणि मी ते केलं, मी सहन केलं, त्याचा परिणाम मला देवत्वाचा दर्जा मिळाला, मला देवाने डोक्यावर घेतलं, मला देवाने जवळ केलं. परमेश्वराने आपल्याला जवळ घ्यावं असं जर वाटत असेल ना तर थोडंसं आपल्याला लेकरू व्हावं लागेल, काही गोष्टी स्वतःकडे मान्य कराव्या लागतील, सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. या देशामध्ये अनेक क्रांतिकारक असे होऊन गेले, देवत्वाचा दर्जा आज त्यांना मिळाला. छत्रपती संभाजीराजे धर्मासाठी नाही वाकणार, नाही झुकणार. औरंगजेब कितीतरी वेळा सांगत होता की संभाजी राजाला पाहिल्याबरोबर औरंगजेब म्हणत होता, क्या यही है शिवाजी का शमशेर जंग शहजादा संभाजी, दिखने में खूबसूरत हिम्मत का शेर, राजा जी मेरी बात कबूल करो, हमारा इस्लाम धर्म आप कबूल करो, हम आपको खुदा का बंदा नवाब बना देने को तैयार है, इस दख्खन का नवाब बना देने को तैयार है. ऐकलं असतं त्यावेळी तर मरण वाचलं असतं की नाही राजाचं, धर्म पत्करला असता तर मरण वाचलं असतं कदाचित, पण नाही हो. संभाजीराजे एकच म्हणाले, अरे हट, मला नको तुझा धर्म, तू आम्हाला इमानदारी शिकवणार, तुझी सगळी जिंदगी गेली फद्द फितुरांच्या सहवासामध्ये, तू काय आम्हाला इमानदारी शिकवणार रे. पण त्याचा परिणाम असा झाला की नाही ऐकलं ना, औरंगजेब संतापला आणि झाडाच्या सालीला जसे रंधे लावावे तसे देहाची चामडी सोलून काढली. सूर्यासारखा लालबुंद माझा राजा तळपत होता, चमकत होता. प्रचंड तापवलेल्या सळ्या दोन डोळ्यामध्ये घालून डोळे जाळून टाकले. जीभ छाटली, कारण ती जीभ सतत जगदंब 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 असा उच्चार करत होती. देवीची, देवी भक्तीची कवड्यांची माळ माझ्या राजाच्या गळ्यात होती. प्रचंड हाल अपेष्टा केल्या. त्या संभाजी महाराजांच्या बरोबर कवी कलश होते सोबत. कवी कलश राजांना म्हणतायत की राजे कविता सुनाओ क्या. संभाजी राजे म्हणाले, कवी कलश, कविराज, रायगढ़ के दरबार में आपकी कविता हमने सुनी है, अब औरंगजेब के सामने आपकी कविता पेश करो. आणि कवी कलश सांगतो की राजा तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग, राजा तखत त्यजो औरंग, राजा तुझ्या तेजानी, राजा तुझं तेज असं आहे की तुझ्या तेजाने औरंगजेबाला कळे ना बसावं की उठावं. ते बघ सगळं वेड्यासारखं इकडून तिकडून फेऱ्या मारतय, त्याला कळे ना, तो घाबरून गेलाय पक्का. आणि मग औरंगजेबानी संभाजीराजे धर्म बदलत नाहीत म्हटल्यानंतर वडुतुळापूरच्या संगमावर न्यावं आणि पायापासून डोक्यापर्यंत इंचाच्या अंतरावर देहाचे तुकडे करावेत माझ्या राजाचे. इतकं भीषण मरण माझ्या राजाला पत्करावं लागलं. तेव्हा आज इतक्या वर्षानंतर त्या सिंहाचा छावा म्हणून धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा गौरव आम्ही करतो. साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे. का हो, 32वं वर्ष होतं, मरणाला निधड्या छातीने सामोरे गेले. इंद्रायणी भीमेच्या काठावर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, इंचावर देहाचे तुकडे होत गेले आणि शिर मस्तक धडापासून वेगळं झालं. ज्या धडावरती, ज्या मस्तकावरती शिवराज्याभिषेक, युवराज पदाचा अभिषेक झाला होता, ज्या मस्तकाला जिजाऊ माऊलींनी कुरवाळलं होतं, ज्या मस्तकाला शहाजीराजांनी जवळ घेतलं होतं, ते मस्तक धडापासून वेगळं झालं. समर्थ रामदास स्वामी संभाजीराजांना सांगायचे, तुझे वडील एवढे मोठे आहेत, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. शंभूराजे याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष.
बापापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवता आलं का? संभाजीराजे विचारायचे आपल्या वडिलांना, शिवाजीराजांना, की खरंच बाबा तुमच्यापेक्षा मी काही वेगळं करू शकलो का? साहोनिया टाकी घाय पाषाण देवची झाला पाहे. हे देवत्व जर तुम्हाला मला प्राप्त व्हायचं असेल ना, तर भगवंताची भक्ती करत असताना साधन कुठलं करावं हे कळावं लागेल, आणि त्यासाठी मनाची अवस्था कशी असली पाहिजे हे सांगतात तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात. तयारी ते दृढ मना, तयारी ती दृढ मन करी साधाया कारण. तुकोबराय म्हणाले, मोक्ष प्राप्तीचं साधन मिळवायचं असेल, देवत्वाकडे जायचं असेल, देव बनायचं असेल तर काय केलं पाहिजे? तयारी ती दृढ मन, म्हणले मनाची दृढता फार महत्वाची आहे का? आमचं मन इतकं चंचल आहे, इतकं ऐकतच नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात, पोरग ऐकतच नाही. म्हणलं बहिरा आहे का? म्हणले नाही, तसं सगळं ऐकतो पण सांगितलेली आज्ञा पालन करत नाही, म्हणजे ऐकत नाही. या मनाचं असंच आहे ना, कर म्हणेल ती गोष्ट मन करत नाही, जे नको करायला पाहिजे ते बरोबर करतं. मग या मनाची धाव आमची कुठे गेली पाहिजे? हे मन आमचं कुठल्या चरणाजवळ गेलं पाहिजे? देवा माझे मन लागो लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. मनाची अवस्था अशी झाली पाहिजे, म्हणाले ते मन देवाच्या चरणावर गेलं पाहिजे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. मन तिथे धावलं पाहिजे, मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. मनाची धाव भगवंताच्या जवळच गेली पाहिजे आणि ते मन असं दृढ असलं पाहिजे. आज बघा ना, तुम्ही सगळे इथं उपस्थित आहे, पण मन आहे का इथं? काय म्हणणं आहे का? नक्की का? का मन फिरतंय सगळीकडं? आम्ही कीर्तनात असतो पण असतोच असं नाही. आमचं मन सगळीकडं फिरतं. बसल्या जागी आसनांचे बरेच प्रकार करून होतात आमचे. 1.5-2 तासाचा वेळ असतो कीर्तनाची. 1.5-2 तासाच्या वेळेमध्ये सुद्धा मनामध्ये किती विचार येऊन जातात हे ज्याचं त्यांनी आपलं आत्मपरीक्षण करायचंय. मग तुकोबराय म्हणतात, तयारी ती दृढ मन करी साधाया कारण. मनाची दृढता असणं गरजेचं आहे. वाटेल ते झालं तरी चालेल, आम्ही आमचं ध्यान, आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. अशी अवस्था साधू संतांची होती, सत्पुरुषांची होती. म्हणून तर वाटेल ते प्रसंग आले पण दृढता पक्की राहिली, म्हणून आपले ध्येय मार्गापासून ते विचलित झाले नाहीत. तयारी ती दृढ मन करी साधाया कारण. मोक्ष प्राप्तीचं साधन प्राप्त करण्याकरता अनेक संतांनी आपली दृढता पक्की ठेवली. अनेक संतांचं उदाहरण आहे. 5 वर्षाचे आमचे नामदेव महाराज होते, फक्त 5 वर्षाचं. घेण्यासारखं आहे. घरातलं आमचं 5 वर्षाचं पोर कशाला, मोठी पोरं सुद्धा मिरवणुकीत नाचायला लगेच पुढे असतात. बरं मी असं म्हटलं की आमच्या भावंडांना राग येतो, ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आमच्या नाचण्यावर, म्हणतात मला. गणपती सुद्धा नाचला होता, देवीने सुद्धा तांडव नृत्य केलं महिषासुराला मारल्यानंतर. ती शांत होत नव्हती. आचार्यांनी स्तोत्र लिहिलंय तिचं. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्मिष मोषिणी घोषरते तनुजनी रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते आई जगदंब मदंब कदंब वन प्रिय वासिनी हासरते शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ गंडिनी कैटभ भंडिनी रासरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक
कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते जगदंबा माता की जय. आई जगदंबेने नृत्य केलं होतं. ती शांत होईना महिषासुराला मारल्यानंतर. प्रचंड अशी रागावलेली होती, ऐकायलाच तयार नाही. एकदा का इकडे राग आला की शांत होतो का लवकर? काय म्हणणं आहे तुमचं मागे? ती जगदंबा जर कोपली घराघरात तर तिला शांत करायला काय काय करावं लागतं ते एकतर प्रकरण प्रचंड तापतं ना. घराघरातला अनुभव आहे हा. इथं रांदा वाडा सगळ्यांचं सगळं करा. इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, या आणि गिळा. असं कधी कधी वैताग होतो की नाही महिला वर्ग आपला? सगळ्यांचा होतो. इतकं करा सगळ्यांसाठी, कुणी केलं म्हणतच नाही हो. प्रपंचासाठी किती करा म्हणतं का कुणी केलं? खरं सांगा हो म्हणतं का कुणी केलं? कुणीच म्हणत नाही. मग माझे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुम्ही प्रपंचासाठी किती करा, केलं कुणीच म्हणणार नाही, पण माझ्या देवासाठी एवढंच करा, रामासाठी एवढंच करा, राम लक्षात ठेवेल. नात्यांसाठी किती करा, कुणीच केलं म्हणणार नाही. म्हणून तर ती नाती गोती जी गोत्यात आणतात तीच नाती असतात. फार अडकायचंच नाही त्याच्यात. नातेवाईक ना त्यातली माणसं ही ना त्यातलीच असतात. म्हणले त्याच्यात गुंतायचंच नाही. आहे ना आपलं परम दैवत कुठलं तरी समोर ठेवावं, उपास्य दैवत. संसारात कसं राहायचं म्हणले, यथा कमल पत्राक्ष संतांनी सांगून ठेवलं. आता इको वाढवून ठेवलाय तुम्ही. यथा कमल पत्राक्ष कसं असायचं म्हणजे पाण्यात कमळाचं पान कसं राहतं, ते पाण्यात असतं पण अजिबात भिजत नाही, कोरडं असतं की नाही, तसं संसारात आपण राहायचं म्हणाले. भजन करावे वेळोवेळा ताईंसाठी टाळ्या वाजवा जोरदार. मंगलताईंसाठी. संसारी असावे असोनी नसावे, राहायचं पण आणि बाजूला पण राहायचं. सुनबाई आली ना आता, द्यायचं तिच्या हातात. कशाला सारखं किचन मध्ये चहा कुठं ठेवलाय, साखर कुठं ठेवली, थोडंसं बाहेर पडता आलं पाहिजे आम्हाला बरं का. खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते, तक्रारी खूप करतो आम्ही. आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, संत सांगतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण ज्यावेळी कर्तृत्व गाजवण्याची वेळ येते ना, त्यावेळी मागे नाही हटायचं, मग मात्र करावं. तयारीती दृढ मन करी साधा, या कारण मग मोक्षप्राप्तीचं साधन आम्हाला प्राप्त होईल. मी सांगत होते आई जगदंबेनी तांडव नृत्य केलं ना, त्यावेळी म्हणजे देवीनं नृत्य केलं, गणपती बाप्पांनी नृत्य केलं, म्हणून आमची पोरं मिरवणुकीमध्ये नाचतात. आता त्यांनी नृत्य केलं कारण त्यांनी राक्षसांना मारलं. तुमचं काय? तुम्ही असा कुठला पराक्रम केलाय? आणि पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात हे मी इथं नाही सांगत. खूप तक्रारी असतात. आमची तरुण पिढी खरं तर व्यसन आणि फॅशन याच्या आहारी इतकी गेली आहे, मला माफ करा पण कधी कधी असं बोलावं लागतं. आमचं ठरलेलं असतं इथं आल्यानंतर राग येईल असं बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं सुद्धा. कारण एरवी आमचं कोण ऐकतंय? आपलं घरात एकमेकांचं कोणी ऐकत नाही. इथंच 2 तास बोलून घ्यायचं आणि जे चांगलं आहे तेच इथं बोलायचं. वांगलं इथं बोलायचंच नसतं. विठ्ठल विठ्ठल किती व्यसन आणि फॅशन यांच्या आहारी आम्ही किती गेलो बघा ना. साधी जीन्सची पॅन्ट 1-1.5 हजाराला मिळते आणि 10 ठिकाणी फाटलेली ब्रँडेड म्हणून मॉलमध्ये 2,500ला मिळते. म्हणजे आम्ही कुठे चाललोय? नक्की संस्कृतीचं अधःपतन चाललंय का खरंच ऊर्ध्वगामी दिशेने आम्ही चाललोय? विचार करूया ना.
खरी गोष्ट आहे की नाही सांगा मला. परवा पुण्यामध्ये एक कॉलेजचं टोळकं येताना दिसलं मला समोरून. मला असं वाटलं बॉम्बस्फोटात ना आत्ताच उद्ध्वस्त होऊन आलेत की काय. इतकी 10 ठिकाणी फाटलेली कपडे. आमची जुनी आजी म्हणायची, बाई ग जरा जरी कपडा कुठं फाटला की रफू करून देते, अजिबात फाटका अंगावर घालायचं नाही. आता तीच फॅशन झाली. एवढ्याशा पोरींच्या अंगावर आम्ही असे कपडे घालतो की तिला त्या कपड्यांची सवय होते. ती मोठी झाल्यानंतर चांगली कपडे अंग भरून कपडे घालायला तयार नाही राहत. केशभूषा वेशभूषा आपण तिला शिकवत नाही आणि मग लव जिहाद सारख्या घटना घडतात. ना तिला आपल्या धर्माचा परिचय होत, ना तिला आपल्या धर्माचं शिक्षण मिळत. सांगणारी आई घरात नाहीये. परिणाम इतका भीषण आणि इतका भयानक काळ आहे. मी शेटफळच्या तरुण मंडळींचं पुन्हा पुन्हा कौतुक करते, कारण देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी हातात धर्माची अखंड प्रज्वलित असणारी ज्योत कशी घ्यावी हा जगासमोर आदर्श ठेवणारी ही माझी भावंड आहेत. म्हणून यांचं कौतुक का करायचं. आणि मी इथंच नाही, जिथं जाईन तिथं आता हे उदाहरण माझं नक्की पोहोचेल. विठ्ठल 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 आई जगदंबेसाठी आम्ही ज्योत आणतो. आमची पोरं आज पराक्रमाच्या नावाखाली किंवा डॅशिंगपणाच्या नावाखाली, धाडसीपणाच्या नावाखाली वडिलांनी घालून दिलेलं पेट्रोल गाडीत आणि मग कुठलीही अक्कल नसताना आम्ही ती गाडी अशी काही पळवतो. वाऱ्याच्या वेगाने स्पर्धा करतात आमची मुलं त्या गाडीवर बसून. मला माफ करा, माझ्या भावंडांना मी कधी कधी सांगते की अरे तुम्हाला असं वाटतं का की ज्यावेळी आपण गाडी पळवतो त्यावेळी आपण खूप डॅशिंग आणि खूप स्मार्ट आणि खूप हिरो वगैरे असं दिसतो. तुम्ही स्मार्ट नाही, तुम्ही हँडसम नाही, तुम्ही मूर्ख दिसता. कारण 9 महिने 9 दिवस पोटात तुम्हाला वागवायचं. मांसाचा गोळा असतो, मोठा करायचा, रक्ताचं सिंचन आई करते आणि मग प्रचंड मरणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्माला घालते. आणि एका सेकंदाच्या चुकीमुळे वाऱ्यावर स्वार होता, काहीतरी घडतं आणि होत्याचं नव्हतं होऊन तुम्ही आई वडिलांच्या समोर येताना. यासारखं दुर्दैव नाही माता पित्यांचं, यासारखं दुर्दैव नाही. तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी हे अजिबात बोलत नाही. आपण गंभीरपणे विचार करू. आपल्या लेकरांना वेळीच काही गोष्टी सांगू. वय वर्ष 5 ते 14 हे संस्कारक्षम वय आहे. त्याहीपेक्षा मी म्हणेन गर्भापासून जर आपण थोडंसं लक्ष दिलं ना. गाथा ज्ञानेश्वरी जर अगदी लहान मुलांच्या हातात दिली, योग्य वयामध्ये बाई ग कपाळाला टिकली लावायची असते. आपला धर्म आहे, छोटी का होईना लाव, उघड्या कपाळाने बसू नकोस. धर्म आहे आपला, सांभाळूया. हातात एखादी बांगडी घाल ग बाई, सांगूया ना, आपलं काम आहे आपलं. आता बघा, चेक करा आहे की नाही. विठ्ठल 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 तुम्हाला राग यावं म्हणून मी अजिबात नाही सांगत आहे. पण खरं सांगू का श्रोते हो, आपण नाही ना केलं तर कोण करणार. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. खरं सांगते, आज माझ्यावर विश्वास ठेवा. बाकीच्या गप्पा कीर्तनात मला तरी मारता येत नाही. मी एकच सांगेन, आपण जर आत्ता नाही ना सावध झालो, आपण जर आत्ता सावध नाही झालो, संसाराच्याच गप्पा जर कीर्तनात करायच्या असतील तर मग कीर्तन वेगळं कशाला. इथे संसारच आणला परत आपण कीर्तनामध्ये. त्यामुळे कीर्तनामध्ये देव, देश आणि धर्म याचा विचार व्हावा. इथे आल्यानंतर आपण विचार करूया बारकाईनी. 2047 साल त्या लोकांनी टार्गेट ठरवले. सगळं हिरवं करायचंय त्यांना. सगळा भारत देश हिरवा करून सोडायचंय. आपल्याला फक्त 2 जिहाद माहिती आहेत, लव जिहाद आणि लँड जिहाद, वक्फ बोर्ड. पण 18 प्रकारचे जिहाद आहेत. अनेक प्रकारचे आक्रमण आमच्या मानसिकतेवर, आमच्या वैचारिकतेवर होत आहेत. आपली पिढी संपली, आपलं निभावलं, आपण गेलो पुढे सरकलो. पण आता आपल्या पुढच्या पिढीला या हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय ठेवायला तरी जागा शिल्लक राहील की नाही, ही मोठी शोकांतिका आणि हा मोठा प्रश्न आहे भारतीयांच्या समोर असलेला. त्यामुळे सावरकर फार सुंदर विधान करून गेले होते. सावरकर म्हणायचे की मला मुस्लिमांची भीती नाहीये, मला इंग्रजांची भीती नाही, मला ख्रिश्चनांची तर भीती मुळीच नाही, मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट्या हिंदूंचीच. आपलीच माणसं आपला घात करतात आणि हा आपला इतिहास आहे. संभाजी राजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, छत्रपतींचा इतिहास आपल्याला माहिती आहे. घरच्याच घरभेदे इंग्रजांना मिळाले, शत्रूला मिळाले आणि हजारोंच्या नेकीवर एकाची हरामी पाणी फिरवणारी ठरली की नाही. त्यामुळे आपल्याकडे बघा, जुन्या काळी टीव्हीवर सह्याद्री चॅनल असायचा, एकच चॅनल, पण आनंद होता. पांढरा टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, पण जीवन आमचं रंगीत होतं की नाही. साधा टीव्ही असायचा, ते शटर आम्हाला आठवते, मी लहान होते, असं ते उघडायचं दार टीव्हीचं. आणि अँटिना, एक माणूस घरातला कायम अँटिनेवर असायचा. ते काठी घेऊन आलं का मुंग्या, गेले का मुंग्या, आले तोपर्यंत निम्मा एपिसोड संपला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मनाची स्थिरता नाही, हातात रिमोट आहे. एका सेकंदात, म्हणजे एक चित्र सुद्धा आपण शांतपणे बघू शकत नाही. एका सेकंदापेक्षा जास्त लगेच
200 चॅनल सट 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 सारखं बदलतंय. बरं सगळ्यांनी मिळून काय दृश्य बघण्यासारखी असतात त्याच्यावर, पण सगळं कुटुंब त्या टीव्ही समोर बसतंय. टीव्हीचा आमचे जुने कीर्तनकार लॉंग फॉर्म सांगायचे, टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळं म्हणले. काय त्यातनं बरं आमच्या आयुष्यात दुसरं काही घडतच नाही. सकाळी टीव्ही, दुपारी टीव्ही, संध्याकाळी टीव्ही, रात्री टीव्ही. महापुरुषांच्या आयुष्यामध्ये यापेक्षा वेगळं घडलं, म्हणून पाषाण देवची झाला पाहे तुकोबराई म्हणतात. असं आमचा प्रवास देवत्वाच्या दिशेने व्हावा. आपल्याला वाटतं ना काहीतरी डॅशिंगपणा करावा, काहीतरी धाडस गाजवावं, तर मी माझ्या तरुण भावंडांना सांगते, तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर जा ना ऑलिम्पिकला, चालवा ना तिथे भाला, करा ना तिथे रायफल शूटिंग. यावर्षीची ऑलिम्पिकची कुस्तीपट्टू आमची मनू भाकर नावाची भारतीय कुस्तीपट्टू, ती सगळं श्रेय तिच्या विजयाचं भगवद्गीतेला देते. ती म्हणते भगवद्गीता वाचली म्हणून मला हा विजय मिळाला. मनू भाकर नावाची कुस्तीपटू ऑलिम्पिकमध्ये विजेती ठरलेली आपली भारतीय पोरगी होती, भारतीय पोरगी आहे की तिने सगळं श्रेय भगवद्गीतेला दिलं. ती सांगते की मला ही मेडल मिळाली, मी भगवद्गीतेला अर्पण करते. आहे आमच्या पोरांच्या हातात भगवद्गीता आत्ता? पोरांच्या कशाला, आपलेच नाही हरिपाठ आपणच कधी वाचतो की नाही? 10वीतल्या पोराला परवा विचारलं, म्हणलं तू काही वाचतोस का रे? ते म्हणलं काहीच नाही वाचत, ट्विटरवर अकाउंट आहे, फेसबुकवर अकाउंट आहे, इन्स्टावर अकाउंट आहे, व्हॉट्सअपचे मेसेज इतके असतात. म्हणले ताई वेळच नाही मिळत. म्हणलं तू काहीच नाही वाचत? नाही म्हणलं वाचत. म्हणलं आता तू वाचत नाही, कळलं ना? आहे की नाही? ते मला ते मगाशी सांगता सांगता राहिलं, आमची माती आमची माणसं असा एक कार्यक्रम लागायचा, जुन्या माणसांना माहिती आहे. आमची माती आमची माणसं अशी त्याची चालू होती, बरोबर ना? म्हणलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं. जर आपल्याला असं वाटतंय ना पराक्रम गाजवावा, तर सीमेवर जावं, तिथं लढावं, तिथं शत्रूची गोळी छाताडावर घ्यावी, निर्भयपणे जगाशी सामना करावा आणि देवत्वाकरचा प्रवास करावा. जर असं वाटतंय, आज शिवजयंती साजरी करणारी आमची पोरं मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर कापलं, हे त्यांनी दारूच्या किती बाटल्या रिचवल्या याच्यावर दुर्दैवाने ठरतंय. ज्या माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, अशा राजाची शिवजयंती अशी साजरी होते. मग कुठेतरी मला असं वाटतं की अंतरंगात, रोमारोमात, रक्ता रक्तात शिवछत्रपती शंभूराजे आले पाहिजेत. याकरता देवीचा जागर तुमच्या माझ्या मनात झाला पाहिजे, ही ज्योत तुमच्या माझ्या मनात प्रज्वलित झाली पाहिजे. आणि ती एकदा झाली ना मग भीती नाही, मग भीती नाही. तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात आम्हाला उत्तर देतात. बाणशस्त्र साहोनी घोळी, 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 बाणशस्त्र साहोनी उंच स्थळी तयारी रुडमाना, तयारी रुडमाना, तयारी रुडमाना,
शस्त्र साहोनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी म्हणाले. शूरत्व कधी गाजवतो, शूर कधी ठरतो म्हणाले. बाण शस्त्र साहोनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी. रणांगणावर निघालेला शूर माघारी बघत नाही. आमचा सातारा जिल्हा म्हणजे माझं माहेर बरं का. सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की खूप माणसं मिलिटरीत आहेत, हे की नाही. मिलिटरी आपशिंग गावच आहे, अख्खं घराघरातलं प्रत्येक माणूस मिलिटरीमध्ये आहे. मग रणांगणावर जाणारा एखादा शूर जसा माघारी फिरकून बघत नाही, कारण रणी निघता शूर न फिरे माघारी. तुकोबराय म्हणतात, तैशा मज धीरे राख आता संसारा हाती अंतरलो दुरी. भगवंता, रणांगणावर निघालेला एखादा शूर जसा माघारी फिरकून बघत नाही. इतिहास आहे आमचा शिवछत्रपतींचा. बहलोल खान नावाचा सरदार ज्यावेळी स्वराज्यावर चालून आला, त्यावेळी सरसेनापती स्वराज्याचे असलेले प्रतापराव गुजर, आमच्या भूषाचे बरोबर ना, प्रतापराव गुजरांनी आपले सैन्य सोबत घ्यावं आणि बहलोल खानावर चालून गेले. बहलोल खानाची ताकद मोठी होती, शस्त्रसाठा मोठा होता, सैन्यबळ मोठं होतं, नाही चाललं काही. एवढंच नाही, प्रतापराव गुजरांचा पराक्रम असा होता की बहलोल खानाला हार मानावी लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी नाटक केलं शरण येण्याचं. आणि आमचं मराठी मन असं आहे हो की शरणागताला पटकन क्षमा केली प्रतापराव गुजरांनी आणि त्याला सोडून दिलं. कैद केलं होतं पण त्याला सोडलं आणि हा मोठा गुन्हा ठरला. त्यांनी परत एकदा स्वारी केली आणि स्वराज्याचं कितीतरी मोठं नुकसान केलं. लाखो सैनिक मारले बहलोल खानाने. छत्रपती शिवाजीराजे प्रचंड संतापले. तो तळपायाची आग मस्तकाला गेली होती. म्हणाले की या स्वराज्यामध्ये येणारा एक एक मावळा आमच्या जीवाला जीव देणार आहे. स्वराज्यासाठी मावळा तयार होतो तो असा हकनाक आपला जीव गमावण्याकरता नाही. प्रतापराव, बहलोल खानाला गर्दीस मिळवल्या बिगार आम्हाला तोंड सुद्धा दाखवू नका. हा राजांचा संदेश प्रतापरावांच्या पर्यंत पोहोचला आणि प्रतापराव गुजर सरसेनापती स्वराज्याचे रागाने त्वेषाने पेटून उठले. 6 मावळे आपल्या सोबत घेतले आणि इतिहास घडवला. वेडात मराठे वीर दौडले 7. दगडावर उठतील अजूनी जेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा. वेडात मराठे वीर दौडले 7. असा विलक्षण इतिहास प्रतापराव गुजर घडवतात. पण ते 7ही वीर काळाच्या तडाख्यात सापडतात आणि एवढ्या मोठ्या सशस्त्र सेनेला लढा देताना आपलं बलिदान पत्करतात. बाण शस्त्र साहुनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी, विठोबा रखुमाई वाजवा, टाळ्या वाजवा. साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे, तयारी ती दृढ मन करी साधाया कारण. बाणशस्त्र साहोनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी, तयारी ती दृढ मन करी साधाया कारण. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांनी नराचा नारायण होण्याकडचा प्रवास कसा असला पाहिजे याचं विश्लेषण या अभंगामध्ये केले. दगडाचं देवपण तेव्हा सिद्ध होतं जेव्हा तो दगड प्रचंड सहन करतो, सोसतो. आम्हाला सुद्धा काही गोष्टी सहन कराव्या लागतील. परमार्थ आणि प्रपंच दोन्ही गोष्टी जर उत्तम घडायच्या असतील तर काही वेळा भगवंतांनी जे दिलंय ना ते स्वीकारायला शिकलं पाहिजे. तक्रार न करता ठाईचं वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा या न्यायाने भगवंताशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करावा आणि लेकरू होऊन देवाकडे जावं म्हणले. लेकरू होता आलं पाहिजे. आपण तक्रार करतो ज्ञानेश्वरी आम्ही वाचायला घेतो पण आम्हाला ज्ञानेश्वरी कळतच नाही. अहो कळत नाही कसं? आईची भाषा लेकराला कळत नाही असं कधीच होत नाही. आमची अडचण आहे आम्ही लेकरू व्हायला तयार नाही म्हणून ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. गाथा आम्ही हातात घेत नाही. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरनी जरा बरं नाही वाटला की आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरांनी दिलेलं ते प्रिस्क्रिप्शन, ते काही जो कोर्स असतो तो आपण करतो, घेतो, मेडिकल मधनं औषधं आणतो आणि आणल्यानंतर घरी आणून देवाच्या पुढे ठेवून हळदी कुंकू आपलं त्याला रोज वाहतो. बरोबर आहे ना? काही चुकलं का माझं? आपण जागे आहेत ना? अहो 11 वाजणार झालं, मला माहिती आहे, संपलंय आता कीर्तन, काळजी करू नका. मी काही 12 वाजवत नाही. काय करतो आपण? ती जे औषधं आपण आणतो डॉक्टरकडून ती घेतो ना व्यवस्थित विश्वासाने. का? आपल्याला फरक पडावा, गुण यावा, हा आपला विश्वास असतो डॉक्टरवरती. मग डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो.
आम्ही एखाद्या अंतराळवीरावर विश्वास ठेवतो, तो अंतराळात जातो आणि तो सांगतो अमुक ठिकाणी पाणी आहे, अमुक ठिकाणी खड्डा आहे, वगैरे वगैरे वगैरे. ते फोटो आपण बघतो, आपला त्याच्यावरही विश्वास राहतो. एवढंच कशाला, आपण एखाद्याने सांगितलं ही विषाची बाटली आहे बरं आणि ह्याच्यात विष आहे आणि हे प्यायल्यावर माणूस मरतो, असं जर एखाद्याने सांगितलं तर आपण असं म्हणतो का बघू बरं मला 2 थेंब, मी कुठं बघितले पिऊन. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, चला बाबा मरत असेल माणूस, विष आहे म्हणजे आपण विषावर विश्वास ठेवतो, डॉक्टर सगळ्यावर विश्वास ठेवतो. मग अमृतासारखं नाम, अमृतासारखं अध्यात्म आम्हाला शिकवणारे आमचे संत, आम्ही तिथं आमचं डोकं कामध्ये लावतो. आम्ही तिथे का नाही विश्वास ठेवत? डोळे झाकून, मी हात जोडून सांगते, संतांनी दाखवलेल्या मार्गावर डोळे झाकून चाला, आपण योग्य प्रगतीपथावर आणि योग्य ध्येयापर्यंतच पोहोचणार. आपल्याला भगवंत जवळ करणार आपल्याला भगवंत जवळ. त्याकरता लेकरू झालं पाहिजे. काय झालं, एक दृष्टांत सांगून मी माझा विषय संपवते. झालं असं, सकाळची वेळ, सणाचा दिवस, आता हे नवरात्रीचे दिवस, नैवेद्याचा स्वयंपाक करायचा होता. पोळ्यातला स्वयंपाक होता, जरा छान इकडचं तिकडचं हात नको लागायला म्हणून छान. आणि लेकरू होतं त्या गृहलक्ष्मीचं, 6 महिन्याचं बाळ होतं, 6 महिन्याचं. ती म्हणली आता लवकर उठली, पहाटे नैवेद्याचा माझा स्वयंपाक सगळा झाला पाहिजे, लेकराला झोपवते. आणि ते 6 महिन्याचं बाळ तिने झोपवलं आणि कामाला लागली. कामाला हात लावला तसं ते कार्ट उठलं. म्हणजे हा घराघरातला अनुभव आहे नाही का. ते उठलं, 15व्या मिनिटाला उठलं. पण आता तिने असा विचार केला, आता तर मी सुरुवात केली, आता मी त्याला घेत नाही, रडू दे म्हणली, मरू दे तसंच. आता आईचं मर म्हणण्यामध्ये सुद्धा वेगळं असतं बरं का. आई म्हणते कार्ट्या उन्हात काय मरतो, घरात येऊन मर. तिचं ते मर फार वेगळं असतं. म्हणून संतांचा दर्जा आईला दिलाय बरं का. आई साधी सुधी नसतेच, ती सुद्धा जगन्माता आहे. सिंहावर आरूढ झालेली, 9 दिवसांसाठी आपल्या घरात आली आहे ना, ती जगाची माय आहे. म्हणून महिषासुराला तिने मारलं, पण त्याला दुर्गती नाही दिली, त्याला सद्गती दिली. लेकरासारखा त्याचा उद्धारच केला. ती माय आहे, जगदात्री आहे, मूळ माया आहे, आदी अनादी अंबिका भगवती म्हटलंय. ती अनादी आहे, मूळ माया, निर्गुण असलेली साकार झाली आहे ना, ती माय आहे. मग म्हणाले अशी जगाची माय, तिने आपल्याला सुद्धा जवळ घ्यावं, तर आपल्याला काय करावं लागेल. त्या आईने ठरवलं, रडू दे म्हणाली लेकराला, मी माझा स्वयंपाक उरकते मग त्याला घेते. पण शेजारणीला ती त्याचं रडणं ऐकू गेलं आणि ती आली. आता ती सख्खी होती म्हणून आली, सख्खी शेजारी असते ना. कुणी खास असतं, कुणी खास नसतं, कुणी अगदीच म्हणजे आता न बघण्यासारखंच असतं. ज्याचा त्याचा अनुभव आहे प्रत्येकाचा. म्हणजे तिने ती बाळाची हाक ऐकली, रडणं ऐकलं, ती धावत आली आणि तिला म्हणाली, बाई तुझं लेकरू कधीच रडतंय, अगं त्याला घे तरी. म्हणली आता अगं जाऊ दे, बघ स्वयंपाकाला हात लावलाय, आता ते रडतंय, काय करू, झोपवलं होतं त्याला. ती म्हटली काळजी करू नको, तुझी अडचण काय. अगं म्हणली मी सोहळ्यात आहे आणि ते पोरगं त्याच्या अंगावर ओळ्याचे कपडे आहेत, आता मी कसं घेऊ त्याला. ती म्हणाली तुझी अडचण मी सोडवते. म्हणून तिने त्या लेकराला घेतलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला हा. आणि म्हणली घे आता. आणि ते लेकरू धावत धावत म्हणजे आईच्या दिशेने गेलं. आईने त्याला पटकन उचलून घेतलं, पटापटा पटापटा मुके घेतले त्याचे. मला असं वाटतं त्या आईने त्या लेकराला जसं उचलून घेतलं ना, तसं आपल्याला सुद्धा ती जगाची माय उचलून घेईल. ती जगाची माय आपल्याला उचलून घेणार. पण त्याकरता काय केलं पाहिजे, आपल्या अंगावर सुद्धा मोहाचे, मायेचे, अहंकाराचे, दंभाचे, ईर्षेचे, द्वेषाचे अनेक प्रकारचे पट म्हणजे वस्त्र आहेत, ती आम्हाला उतरवली पाहिजेत. आणि षड्विकार रहित होऊन भगवंताच्या जवळ आम्हाला गेलं पाहिजे. भगवंत आम्हाला उचलून घेणार. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा. माझं कीर्तन संपायला आलं आणि तुम्ही मला आवाज छान दिला, मी काय करू आता, अजून 2 तास करू. विठू माझा लेकुरवाळा, घेतलं का नाही उचलून. निवृत्ती तो खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. अहो घेतलं, ती जगाची माय उचलून घेते. फक्त म्हणाले त्याकरता आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. 2 गोष्टी सांगते, आपलं अंतःकरण शुद्ध, आपली नीतिमत्ता साफ पाहिजे. वाटेल ते झालं तर आपली नीती नाही बिघडवू द्यायची. आपली नीतिमत्ता साफ, आपलं अंतःकरण शुद्ध, या 2 गोष्टी जर आपल्याकडे असतील ना, तर मी हात जोडून सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो. परमेश्वर आपल्याला सांभाळतो, ती जगाची माय आपल्याला सांभाळते. फक्त म्हणाले आपलं जीवन आणि आपलं जगणं कसं असलं पाहिजे, तर एखादी सती असते अग्नीच्या दिशेने जाणारी.
दक्ष राजाची कन्या सती भगवान शिवशंकरांचा अपमान सहन न झाल्यामुळे अग्नीमध्ये तिने देह आपला समर्पित केला. तेव्हापासून भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये सती जायची प्रथा निर्माण झाली आणि ती सती जाण्याची प्रथा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये ही समाज प्रबोधकांनी संपवली. पण एखादी सती जशी अग्नीचं भय न बाळगता सुद्धा पतीच्या मागे निघून जाते, तसं तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सती अग्न न देखे जारीती. तुकोबराय सती जसं अग्नीला न घाबरता तिच्या वाटेने चालत राहते, तसं परमार्थावस्थेमध्ये साधकांनी भक्तांनी देवाचा देशाचा धर्माचा विचार करताना जग मला काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या ध्येयापर्यंतचा प्रवास करावा आणि नराचा नारायण होण्यापर्यंतचा प्रवास सफल करावा. शेवटचं चरण. तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती अग्न न देखे जारीती. तयारीती दृढ मन करी साधाया कारण. जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा. जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा. तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाली, तू शिवानी मंगला. जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा. जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा. जगत जननी भवतारिणी. लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना. लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना. ऋषी मुनी जन सकल प्रिया. ऋषी मुनी जन सकल प्रिया पूरी करत कामना. जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा. जगत जननी भवतारिणी, जगत जननी भवतारिणी, जगत जननी